सकाळी आणि संध्याकाळी भेट दिली तर ती जागा तुम्हाला दोन वेगवेगळी आहे असं दिसू शकते का? कारण आमच्यासोबत रंकाळ्याला हेच झालं. सकाळी आम्ही तिथे गेलो, कोवळं ऊन, शांत वातावरण, एकदम निवांत वाईब होती. पण संध्याकाळी पुन्हा तिथे गेलो तर हलका पाऊस, पाण्यात पडणारी सुंदर लाईट, भरपूर गर्दी आणि स्ट्रीट फूड. आणि दिवसाचा शेवट झाला आईच्या रात्रीच्या आरतीने. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंतचा पूर्ण रंकाळा एक्सपिरियन्स दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. तर आम्ही सकाळी थोडं लवकरच बाहेर पडलो. आमचा मेन पर्पज होता सकाळच्या वेळेत रंकाळ्याचं वातावरण एक्सपिरियन्स करणं. कारण मला वाटलं ना, एखाद्या प्लेसला जाऊन फोटो काढून परत येण्यापेक्षा थोडं लवकर जा, शांतपणे फिरा आणि त्या जागेचा ॲक्च्युअल एक्सपिरियन्स घ्या. आणि त्या दिवशी सकाळी वातावरण खूपच छान होतं. एकदम कोवळं ऊन पडलेलं होतं, ना खूप गरम ना खूप गर्दी, एकदम प्लीजंट वेदर. अर्थातच सकाळची सुरुवात फूड शिवाय कशी नाही होणार. तर रंकाळ्याकडे जाण्याआधी आम्ही थांबलो एका फेमस फूड पॉटवर, गज्जू मामा. इथला वडापाव आणि पॅटीस खूप फेमस आहे. आम्ही दोन्ही ट्राय केलं आणि होनेस्टली सकाळी असं काहीतरी गरमागरम खायला मिळालं की पूर्ण दिवसाची एनर्जीच वेगळी असते. आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि विचार करत असाल रंकाळा दाखवणार आहे की फूड टूर करणार आहे, तर थोडा पेशन्स ठेवा. रंकाळा पण येणार आहे, पण हा स्पॉट मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगते कारण इथे आम्ही गेलो तेव्हा चांगलीच गर्दी होती. म्हणजे लोकल लोकांमध्येही हा स्पॉट किती पॉप्युलर असावा ह्याचा अंदाज नक्की येईल. आता पूजा झाली म्हणून फायनली आता निघालो रंकाळ्याकडे. पहिल्यांदा इथे पोहोचलो तेव्हा सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे इथलं शांत वातावरण. जास्त म्हणजे कोवळ्या उन्हात पाणी खूप सुंदर दिसत होतं. आजूबाजूला हिरवळ, हलकासा वारा आणि समोर एवढं मोठं पाणी. आणि आम्ही निवांत चालत फिरायला सुरुवात केली. आणि खरं सांगायचं तर इथे आल्यावर असं काही स्पेशल करायची गरजच वाटली नाही, फक्त चालत राहायचं. मला पर्सनली हा सकाळचा रंकाळा खूप आवडला कारण इथे सकाळी एकदम शांत आणि फ्रेश फिलिंग होती. आम्हाला अजून त्यापुढेही प्लेसेस एक्सप्लोअर करायचे होते, म्हणून रंकाळावर थोडा वेळ फिरून आम्ही परत रूमकडे निघालो. आम्ही कोल्हापूरमध्ये स्टे करण्यासाठी हॉटेल त्रिशाधाम बुक केलं होतं. आम्ही आईच्या मंदिरासाठी येणाऱ्यांसाठी एक चांगलीच गोष्ट म्हणजे मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे ते, म्हणून लोकेशन आम्हाला कन्व्हिनियंट वाटलं. हॉटेलचा ॲड्रेस किंवा डिटेल्स हव्या असतील तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. थांबा थांबा थांबा, आपली रंकाळा स्टोरी काही इथे संपलेली नाही. कारण संध्याकाळी आम्ही पुन्हा रंकाळ्याला गेलो आणि इथेच मला एक गोष्ट जाणवली, हाच तो रंकाळा आहे का? सकाळी जिथे इतकं सुंदर वातावरण होतं त्या जागेचा संध्याकाळचा लूक पूर्णपणे वेगळा होता. संध्याकाळी एकदम बारीक बारीक पाऊस पडत होता. हलका पाऊस आणि रंकाळ्याचं वातावरण एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि जसं जसं अंधार पडायला सुरुवात झाली तसे तसे स्ट्रीट लाईट पण सुरू झाले. आता हा शॉट नक्की बघा, हे लाईट पाण्यात पडलेले, हलका पाऊस आणि आजूबाजूला लोक, काय दिसत होतं. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर वाटत होतं. आणि जर तुम्ही मला विचारलं की रंकाळ्याला जाण्याची बेस्ट वेळ कोणती, तर मला पर्सनली संध्याकाळ जास्त आवडली. कारण सकाळी तुम्हाला नेचर आणि शांतता एन्जॉय करता येते, पण संध्याकाळची एक वेगळीच वाईब आहे. आणि वरून त्या दिवशी पडणारा तो पाऊस म्हणजे वा, काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स देत होता. आता एवढं चालल्यावर साहजिकपणे मला भूक लागणार, म्हणून आम्ही तिथेच पाणीपुरी आणि भेळ खाल्ली. ट्रॅव्हलमध्ये मला एक गोष्ट खूप आवडते, एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्यापेक्षा कधीकधी अशा स्ट्रीट फूडचा टेस्ट काही वेगळीच मजा देते. आणि मग थोडे फोटो काढले, कारण ट्रिपवर गेल्यावर फोटो नाही काढले तर नंतर घरी आल्यावर प्रूफ काय दाखवणार मी. पण अजून एक फूड डेस्टिनेशन बाकी होतं. आम्ही शोधत शोधत पोचलो एका फेमस डोसा स्पॉटवर, दावणगिरी लोणी डोसा सेंटर. आम्ही इथे पोचल्यावर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे गर्दी. मला वाटलं आम्हाला चला आता बघूया एवढी गर्दी कशासाठी आहे. मग आता इथे प्रश्न एक नक्की पडेल, डोसासोबत सांबार कुठे आहे? कारण हा नेहमीच्या डोस्यासारखा वाटत नव्हता. पण एकदा तुम्ही हा लोणी डोसा खाल्लात तर इथे एवढी गर्दी का आहे ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला स्वतःहून मिळेल. आणि त्यासोबत कॉफीचं एक कॉम्बिनेशन, गरमागरम डोसा आणि कॉफी, संध्याकाळसाठी एकदम मस्त कॉम्बिनेशन. आणि आता आमच्या पूर्ण दिवसाची शेवट करण्याची तयारी होती, ती म्हणजे आईच्या दर्शनाने. म्हणून आम्ही रात्री मंदिरात गेलो. रात्रीच्या वेळी मंदिराचं वातावरण खूप सुंदर आणि शांत वाटत होतं. आमचं टायमिंगसुद्धा खूप चांगलं होतं कारण आम्हाला रात्रीची आरती मिळाली. पूर्ण दिवस फिरल्यानंतर शेवटी आरतीमध्ये सहभागी होता आलं आणि खरंच दिवसाचं यापेक्षा सुंदर शेवट काय असू शकतो.
तर असा होता आमचा कोल्हापूरमधला रंकाळा एक्सपिरियन्स. सकाळी शांत रंकाळा, दुपारी थोडं रेस्ट आणि संध्याकाळी पाऊस, लाईट स्ट्रीट फूड आणि डोसा. आणि माझ्यासाठी या पूर्ण एक्सपिरियन्समधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी एकच रंकाळा असूनही दोन्ही वेळेला तो पूर्णपणे वेगळा वाटत होता. जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल तर रंकाळ्याला नक्की भेट द्या आणि शक्य असेल तर सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस जाण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हालाही कदाचित माझ्यासारखं वाटेल.